पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आणि जांभई शिंक ढेकर ऐसेसा होतसे व्यापार नाग कुर्म कुरकर इत्यादी होय। माग चाललेल्या 14व्या श्लोकातला हा विषय। या 14व्या श्लोकामध्ये कोणतेही कर्म करण्याकरता जी 5 करणं सांगितलेली असाधारण करणं, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याला काय आहे की देह, जीव, इंद्रिये हे सांगत पंच प्राण ह्यांना सांगत आले। आता चालू विषयामध्ये उपप्राण सांगायचे आहेत। उपप्राणसुद्धा काय करतात, मदतच करत असतात। त्याच्यामध्ये आपल्याला येत असलेली जांभई, शिंक, ढेकर असे जे काही प्रकार आहेत ते कोणत्या कोणत्या प्राणामुळं होतं, तर नाग, कुर्म, कुरकर हे 3 नावं इथं माऊलीने दिली। त्याच्यानंतर काय आहे, देवदत्त आणि धनंजय असे जे 2 आहेत ते पण आहेत। हे सगळे उपप्राण जे आहेत ते उपप्राण काय करतात, तर हे जसे प्राण मदत करतात तसं पण हे पण मदत करतात। म्हणजे क्रियाशक्तीची वाटचाल या सगळ्यातून होत असते। एवं वायूची हे चेष्टा एकीची परी सुबटा वर्तनास्तव पालटा येतसे जे। अशा तऱ्हेनं हे जे काही आत्तापर्यंत सांगितलेले प्राण आणि उपप्राण असे जे काही वायू आहेत याच्यामध्ये यांच्या हालचालीनं सगळ्या शरीरातल्या हालचाली होतात। त्याच्यातून काय असेल ते हालचाल होणं म्हणजे त्याला दिलं त्यांनी पृथक चेष्टा, म्हणजे जो व्यवहार होतो तो त्याच्यापासून होत असतो। ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती गा येथे कर्मकारण चौथे ऐसे जाण। तेव्हा आता काय आहे, तसं बघायला गेलं तर प्राणच खरा, पण ज्या ज्या कर्मामध्ये ज्या ठिकाणी त्या प्राणाचं जे स्थान आहे आणि जे कर्म आहे त्यामुळं त्यांना नावं दिली। वास्तविक काय आहे की ते एक वृत्ती आणि तिथलं कर्म आहे। तिथं कर्म कोण करतं, ते ही क्रियाशक्ती करते, मदत करते इंद्रियांना ह्याला त्याला। म्हणून हे सगळी नावं त्या ठिकाणी आली। 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण। या संपूर्ण प्राणाच्या ह्याला 4थं करण आपण पाहिलेलं आहे। आणि ऋतू बरावा शारदू शारदी पुढती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा। आता जे काही आहे की अशा तऱ्हेचं दाखवलं की ज्या गोष्टी जर आल्या संगतीला तर किती सुंदर होतं, कसं सहजता येते आहे तेच, पण कसं अत्यंत उल्हासित आणि चांगलं असं जे कार्य होतं त्याच्याकरता असं सांगतात की जसं काय आहे की शरद ऋतू आहे। शरद ऋतू हा 6 ऋतूपैकी एक ऋतू आहे आणि शरद ऋतूमध्ये आकाश निरभ्र असतं, स्वच्छ असतं। त्याला कुठलाही आकाशात आभाळाचा ढगारा नसतो। त्यामुळं रात्रीचं जे काही चांदण्या वगैरे दिसणं आहे ते अधिक चांगल्या दिसतात। मग आता त्याच शरद ऋतूमध्ये चंद्र जर असेल आणि तोही पौर्णिमेचा असेल तर आणखीन आकाश स्वच्छ, त्यात चंद्र आहे आणि चंद्रसुद्धा पौर्णिमेचा आहे। त्यामुळं आकाश सगळं लख्ख होतं, सगळं स्वच्छ आहे। खाली चांदण्याला कशाचा अडथळा नसल्यामुळं
चंद्राचं चांदणे खाली सगळ्या जमिनीवर स्वच्छ पडतं आणि वर पाहायला गेलं तर आकाशही सगळं स्वच्छ दिसतं. का वसंती बरवा आरामू, आरामी प्रिय संगमो, संगमी आगमो उपचारांचा. आता जसं ऋतूमध्ये शरद ऋतू आणि चंद्राची पौर्णिमा, वास्तविक पाहता कोजागरीसुद्धा त्याच शरद ऋतूची सुरुवात असते. पण प्रत्येक कोजागरीला सगळं आकाश निरभ्र असतं असं नाही, कारण पावसाळा नुकताच संपत चाललेला असतो. त्यानंतरच्या पौर्णिमा मात्र स्वच्छ अशा असतात. दुसरं दाखवलं की दुसरा ऋतू आहे वसंत ऋतू. या वसंत ऋतूमध्ये काय होतं तर सगळीकडं पानं नवती फुटती, सगळ्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर चौकडं काय आहे की सगळ्या बागा उद्यान अत्यंत स्वच्छ सुंदर दिसतात. तसंच झालं, वसंत ऋतू आलेला आहे आणि सगळे बाग बगीचे फुलून आलेत. सगळ्या बागांच्या ठिकाणी काय झालेलं आहे की सुंदर अशी फुलं आलेली आहेत, पालवी नवीन फुटलेली आहे. शिवाय तिथं कसं आहे की सगळ्यात अजून सुगंध चांगला येतो आहे. चंदनाचं झाड आहे, चंदनाचा सुगंध त्या ठिकाणी येतो आहे आणि आपल्याला झोपायलासुद्धा अशी फुलाची शय्या केली. शिवाय कोणीतरी प्रियजन आपलं संगतीला आहे. हे सगळं असं उत्तम घडून आलं तर शरीराला इंद्रियाला किती उल्हास येईल, किती बरं वाटेल. नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा, विकासही यावा परागाचा. आता त्यात दाखवलं की सूर्यविकासिनी कमळ आहे आणि शिवाय काय झालं परत तर ते कमळ उमललं. नुसतं उमललं नाही, त्याचा सुगंध सुटला. त्यामुळं त्याच्या ठिकाणी जे परागकण होते ते परागकण आणि तिथं असलेली फुलपाखरं, भुंगे यांच्यामुळं ते परागकण जिकडं तिकडं पसरू लागले. मग तो सुगंध अजून आला. म्हणजे एक वसंत ऋतू, त्याच्यानंतर कमळ, कमळाचं फुलणं, परिसर सगळा कसा सुगंधित होणं, हे सगळे कसं योग आले तर कधीकधी हे सगळ्या गोष्टी घडूनच येतात असं नाही. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा. आता बरेचसे काय आपण सगळेच मनुष्य आहोत, आपल्याला वाचा आहेच, आपणही बोलत असतो, पण सगळ्याचीच भाषा मधुर असते असं नाही. त्या भाषेतला गोडवा असतो असं नाही. कोणाच्या ह्याच्यामध्ये उर्मटपणा असतो, बोलण्यातले शब्द ताठरपणाचे असतात, बोलायला नीट येत नाही. पण असं बोलणं आहे की ते बोलणं नुसतं नाही, त्याच्यातनं काव्य निर्माण होत आहे. सगळ्या प्रकारच्या रसाची त्याच्यामध्ये योजना आहे. असं सगळं असणारं, पण त्या निस्त्या काव्यात नाही, वेगवेगळ्या नवरसांची योजना केली. हे ते त्याच्यात काही काही रस मिसळल्यामुळं आणखीन ते काव्य सगळं झालं अत्यंत काय आहे की सुश्राव्य झालं, ऐकायसारखं झालं. पण तेवढ्यात नाही थांबले, त्याच्यात पुन्हा कसं आहे अध्यात्म शिकवलं जात आहे. ते साधं काव्य नाही, त्याच्यात परतत्व स्पर्शू जायचा, म्हणजे ब्रह्मविद्येची सुद्धा त्या ह्याच्यामध्ये मांडणी. मग हे सगळं काव्य किंवा त्या काव्य करणाराची वाचा किती सुंदर असेल. आणि हे जर अशा पद्धतीचं ऐकायला मिळालं तर श्रोत्याला कसं लागेल, अत्यंत आनंद त्याच्या ठिकाणी होईल. तैसी सर्व वृत्ती वैभवी, बुद्धीची एकली बरवी, बुद्धीही बरवी नवी इंद्रिय प्रौढी. आता हे 2-3 उदाहरण दिल्यावर सांगितलं की आपल्या ठिकाणी काय आहे, अंतःकरणाचे जेवढे काही आहेत, अंतःकरण चतुष्टय म्हणजे तेवढ्या वृत्तीच आहेत. पुन्हा दृष्टी, श्रोतृत्व, वास घेणं ह्यासुद्धा वृत्तीच आहेत. पण ह्या सगळ्या वृत्तीपेक्षा सगळ्यात मुख्य वृत्ती कोणती असेल तर बुद्धिवृत्ती. बुद्धिवृत्ती ही सगळ्यात श्रेष्ठ वृत्ती, सगळ्यापेक्षा जास्त आहे. आणि ती सगळ्याचीच चांगली असते असं नाही.
पुष्कळाला बुद्धी आहे, पण ते बुद्धी कशासाठी काय आहे तेच कळत नाही. त्या बुद्धीचा त्याच्या ठिकाणी कधी विचार येत नाही. बुद्धी त्याच्या ठिकाणी कधी चतुराईचा विचार करत नाही, कसलाच करत नाही. पण इथं असं झालं की अशी सगळ्या वृत्तींची मुख्यत्व असणारी बुद्धी तीसुद्धा अत्यंत तल्लख आहे. समजून घेण्यातली योग्यता आहे तिच्या ठिकाणी. आणि पुन्हा तिला सगळे इंद्रिय मदत करणारे आहेत. बुद्धीच्या इच्छेप्रमाणे इंद्रिय काय करू लागलीत, मदत करतात. त्या बुद्धीला जसा चांगला विचार सुचला त्या विचाराप्रमाणे डोळे दाखवतात, त्या विचाराप्रमाणे कानाच्या ठिकाणी ऐकणं येतं, त्या विचाराप्रमाणे तिथला सात्विक आहार त्याला प्राप्त होतो. हे सगळं बुद्धीत यावं आणि इंद्रियाद्वारा परिपूर्ण व्हावं अशी सगळी योजना तिथं होती. इंद्रिय प्रौढी मंडळा श्रंगारू एकची निर्मळा, जै अधिष्ठात्रिया कामेळा देवतांचा जो. आता ही संगती दाखवली. बुद्धी आहे, इंद्रिय तिला मदत करतात, इंद्रियांच्या ठिकाणी चांगलं आहे. पण इंद्रिये नुसती नाहीत, त्यांच्या अधिष्ठात्री देवता आहेत. त्या देवतेची मदत झाली तर, त्या देवतेची मदत नसेल, आता रात्रीची वेळ आहे आणि खूप चांगलं काहीतरी कुठं आवाज येतो आहे छान, किंवा कशाचा तरी वास आला आहे किंवा आणखीन काहीतरी, आणि आपल्याला ते पाहावं वाटायला लागलं, कशाचा आला बरं वास, कशाचं वाजतं आहे, पण अंधार आहे ना. आता अंधारामुळं डोळ्याला ते जवळ असून दिसेना. कारण का, तर सूर्य म्हणजे उजेड हा त्या डोळ्याची अधिष्ठात्री देवता आहे. आता काय, त्याला जर ते देवताच नसेल तिथं तर डोळे असून उपयोग नाही. हे सगळं होण्याकरता अधिष्ठात्री देवता प्रत्येक इंद्रियाला आहे. आणि त्या सगळ्या इंद्रियांचा मेळ त्या इंद्रियाला ती देवता जेव्हा प्रसन्न असते तेव्हाच आपलं सगळं होतं. पण काय, आता दिवसाची वेळ आहे, आपले डोळेसुद्धा उघडे आहेत, आपण रस्त्याने चाललो आहे आणि आपल्याला एका माणसाला भेटायला जायचं आहे. आता त्याच्या घरी गेलं म्हणजे त्याला भेटून त्याला त्याच्याशी ह्या गोष्टीची चर्चा करू. आता तो जवळून गेला, पण आपण आपल्या विचारात राहिल्यामुळं डोळे पाहतात त्याला. मग घरी गेल्यावर ते आत्ताच गेले म्हणल्यावर अरे म्हणलं त्याच्यासारखं कोणीतरी गेलं बरं का. म्हणजे का झालं असं, तर इंद्रियाला त्या देवतेनं त्यावेळी मदत केलेली नाही. हे आपण एका डोळ्याच्या बाबतीत बोललो, बाकीच्या इंद्रियाच्या बाबतीत तेच आहे. मग हा सगळा अधिष्ठात्रींचा जो मेळावा आहे, जेवढे इंद्रिय तेवढे अधिष्ठात्री देवता. मग नुसतं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय एवढे 10 नाही, मनाची देवता आहे, बुद्धीची देवता आहे, चित्ताची देवता आहे, अहंकाराची देवता आहे, हे सुद्धा त्यात आले. इतक्या सगळ्यांचा मेळावा जे काही असणारी दैवत आहेत ती दैवतं इथं अनुकूल असावी लागतात. म्हणोनी चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. आता त्यांनी काय केलं, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अशी जी काय असणारी 10 आहेत, ह्या सगळ्यांच्या ठिकाणी म्हणजेच ह्या इंद्रियाला ह्या सगळ्या अधिष्ठात्री देवतांचा अनुग्रह असला पाहिजे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी असा ग्रह व्हावा की तो योग्य आहे, त्याचं नाव अनुग्रह. हे सगळं जर जिथल्या तिथं झालं तर इंद्रिये आपलं काम नीट करतात आणि बुद्धीला ते योग्य वाटतं. हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय आल्या, सुसंगत जमल्या. वरचे 3 उदाहरणं देऊन कशी योग्यता असावी लागती हे सांगण्यामध्ये ह्या देवतासुद्धा बुद्धीला, इंद्रियाला आणि इंद्रियाच्या विषयाला मदत करणाऱ्या कशा असतील ते सांगितलं. ते देववृंद बरवे कर्मकारण पाचवे अर्जुना येथ जाणावे देव म्हणे. अशा तऱ्हेनं ही जी काही देवता आहेत, म्हणून काय झालं होतं मागे हरिविजयामध्ये कथा आहे की जेवढे जेवढे देवदेवता होत्या तेवढ्या सगळ्या कालाखाण्याकरता देव जळी झाले मासे. आता त्यावेळेस अमरावती ओस पडली, सगळे देव तिथं आले कारण हे उच्चिष्ट खायला मिळावं. पण देवाने पाहिलं की ह्यांना हे द्यायचं नाही कारण ह्यांची नाही योग्यता.
म्हणून उष्टे हात कोणीही नदीच्या पाण्यात धुवायचे नाहीत. मग कुठं पुसायचे? आपल्या शरीराच्या पार्श्वभागाला, कारण तिथं अधिष्ठात्री देवता नाही. बाकी सगळ्या शरीरात जिथं तिथं तेवढी नाही, म्हणून पाठीमागं पुसा असं सांगितलं. याचं कारण तिथल्याही शरीरातल्याही देवतेला हे मिळालं नाही. याचं कारण काय तर देवतांच्या ठिकाणीसुद्धा या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्याकरता अधिकारच असावा लागतो. आणि अधिकार कोणाकडून मिळतो? हा जो अधिकार आहे ह्याला फक्त संत कृपाच लागते. मग देवाला देव पण प्राप्त आहे, पण संत कृपेची वानवा आहे. म्हणून प्रत्येक देवाला असं वाटतं की कधी जावं मृत्यूलोकात, कधी घ्यावा जन्म, कधी मिळेल संतांची भेट, कधी संतांची सेवा करू, असं प्रत्येक देवतेला वाटतं. त्याशिवाय आपल्याला हा अधिकार प्राप्त होणार नाही. पण आता चालू विषयामध्ये आपण असं पाहत आहोत की हे 5वं करण आहे. अगोदर आपण देह पाहिला, जीव पाहिला, इंद्रिये पाहिली, पंचप्राण पाहिले, आणि आता जे काही दाखवलेलं आहे ते अधिष्ठात्री देवता. हे सगळं अनुकूल असलं तर कर्म होत असतं. तुमचं सगळं कर्म करण्याकरता हे 5ही त्या ठिकाणी लागत असतात. एवं माने तुझिये आयनी, तैसी कर्मजातांची हे खाणी, पंचविध आकरणी निरूपिली. एकंदरीत आता अर्जुना तुला हे समजून सांगण्याकरता प्रत्येक कर्म होत असताना ते कर्म बुद्धीच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी, इंद्रियाच्या ठिकाणी असं सगळं प्रवाहासारखं वाहत वाहत येऊन पुढं सगळं होतं. पण ते होण्याकरता हे जे काय आहेत संपूर्ण काय आहे की 5 करणं ही त्याला मदतीची असली पाहिजेत, हे तुला सांगितलं. आता हेच खाणी वाढे, मग कर्माची सृष्टी घडे, जिही ते हेतू उघडे दाऊ पाचे. आता काय झालं? आत्तापर्यंत हा विषय झाला. पण या सगळ्यांना कुठलं तरी कर्म करण्याकरता कर्म करणारे कोणीतरी पाहिजे असतेत ना, त्याला हेतू म्हणायचं. हे करणं होती ते कारणं आहेत. मग आता अशी कोणती कारणं आहेत ते आता तुला उघडं करून सांगतो. ते किती? तर ते तुझ्या ह्या सगळ्या 5हीला मदत करणारे 5च आहेत ते सुद्धा. म्हणून त्यांचं आता उकल करत आहोत. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः, न्याय्यं वा विपरीत्यं वा पंचयते तस्य हेतवः. आता हे 5 हेतू सांगायचे. त्याच्यातलं कोण कोण आहे? तर शरीर, वाचा आणि मन हे आपल्या ठिकाणी कर्म करणारे 3 आहेत. एक काय आहे? शरीर. दुसरं काय आहे? वाचा. आणि तिसरं काय आहे? मन. या तिघाद्वारे कर्म होत. शरीर तरी कर्म करत असतं, शरीराने नाही केलं तरी वाचा कर्म करते. कोणाला देणं घेणं, बोलणं, काही ठराव करणं हे वाचेद्वारे होतं. आणि दोन्ही बाजूला राहिले तर काय काय करायचं ह्याची योजना कोण करतं? मन करत असतं. पण ह्या दोघाद्वारे होत असलेलं कर्म न्याय म्हणजे शास्त्राला धरून विधीप्रमाणे योग्य झालं ठीक, पण ते त्याप्रमाणे योग्य नाही झालं तर विपरीत. म्हणून मग न्याय आणि विपरीत, शास्त्रानुसार किंवा शास्त्राविरुद्ध हे 2. आणि पहिले शरीर, वाचा आणि मन हे 3 मिळून 5 हेतू या ठिकाणी झाले. तरी अवसात आली माधवी, ते हेतू होय नवपल्लवी, पल्लव पुष्पपुंज दावी पुष्पफळाते. एक 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 क्रमवार गोष्टी होत असतात. त्याच्याकरता सांगितलं जसा ज्या वेळेला काय आहे वसंत ऋतू येतो त्यावेळेस सगळ्याच लता म्हणजे वेली सगळ्या उमलतात, म्हणजे त्यांना पल्लव फुटतो म्हणा, किंवा त्याच्या ठिकाणी काय आहे की फुलं लागतात. मग कधी कधी नवीन पालवी फुटली तर तिथं फुलधारणा कमी होते, आणि ज्यावेळेस नवीन पालवी नसेल तिथं फुलधारणा होते. मग तेवढ्यात थांबले नाही, जिथं फुलधारणा झाली तिथं काय आहे की परत त्याच्या ठिकाणी हे लागायला लागतं, फळ लागायला लागतं. म्हणजे वेलीचं उमलणं,
तिथं होत असलेली पुष्पदा योजना म्हणजे फुलं लागणं आणि त्या फुलाच्या ठिकाणी फळ लागणं, इतके सगळे क्रम वसंत ऋतूच्या येण्यानं या वेलीच्या ठिकाणी होत असतात. का वार्षिये आणि जे मेघू, मेघे वृष्टीप्रसंगो, वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा. आता दुसरं दाखवलं की पावसाळा येतो. पावसाळा नुसता येऊन काय करायचं आहे? पावसाळा म्हणजे काय, आता आपल्याकडं काय दोनच काळ झालेत, एक उन्हाळा आणि दुसरा हिवाळा. हिवाळा आहे थोडाच, पावसाळा तर नसतोच. मग पावसाळा एक ऋतू आहे, जसा उन्हाळा त्यानंतर पावसाळा पुन्हा हिवाळा. मग पावसाळा नुसता नाही, त्याने ढग आणले, पावसाचे ढग आले, पावसाच्या ढगाची वृष्टी झाली, पाऊस चांगला पडला, तर त्या ठिकाणी त्या पावसापासून अन्न चांगलं मिळतं. अन्न चांगल्या प्रकारे आलं म्हणजे मग त्याच्यापासून आपल्या घरामध्ये सुजलाम सुफलामता येते. सगळ्या गोष्टी घरामध्ये व्यवस्थित चालतात. अन्न जसं आपल्या उदरभरणाकरता लागतं, तसं शेतकऱ्याला अन्न जादा पिकवून ते विक्रीला घालवायचं आणि त्याच्या पैशापासून पुन्हा कुटुंबात काय लागत असेल त्या गोष्टी खरेदी करायच्या. म्हणजे ते आपल्यालाही पाहिजे तेवढं मिळतं, जास्त असलेलं विक्री करून इतराच्या उपयोगी जातं, आपल्याला पैसे मिळतात. हे सगळं कधी? पावसाळा, पावसाळ्याने ढग आणले पाहिजेत, ढग आले तरी पाऊस पडला पाहिजे आणि मग चांगलं पिकलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी सुसंगत झाल्या तर व्यवस्थित होतात. ना तरी प्राची अरुणाते विये, अरुणे सूर्योदय होये, सूर्य सगळा पाहे दिवो जैसा. आता हे क्रम एक दाखवले. पहिल्यांदा काय आहे की पहाट व्हावी लागते. नंतर काय आहे, सगळी जी काही पूर्व दिशा आहे ती लाल होते, तांबडं फुटलं त्याला म्हणतात. म्हणजे त्याच वेळेस आकाशात सूर्य येण्याच्या अगोदर अरुणोदय होतो आणि मग सूर्य वर येतो. इतकं की आता सूर्य वर यायची वेळ आली की सगळी पूर्व दिशा असं काय आहे लाल पिवळ्या रंगाने भरून जाते. मग सूर्य वर येतो. मग हा सूर्य सगळा दिवस बघतो, त्याच्या उगवण्यापासून पुन्हा अस्तापर्यंत सगळ्या दिवसाचं दर्शन सूर्यच करत असतो. तैसे मन हेतू पांडवा, होय कर्मसंकल्प भावा, तो संकल्पू लावी दिवा वाचेचा गा. आता तेच क्रम इथं दाखवायला लागले. पहिल्यांदा जो काही हेतू आहे आपला कोणता कर्म करण्याचा, तो कुठं निर्माण होतो? तो मनाच्या ठिकाणी. मन ठरवतं आता काय करायचं आहे, मग कसं कसं करायचं आहे, ह्याची योजना कशा बनवाव्यात. एकतर मनाच्या ठिकाणी इच्छा जागी झाली, त्याप्रमाणे काय केलं, कशा कशा योजना आखायच्यात, आर्थिक बळ काय, मनुष्यबळ काय, वेळेचं बळ काय, सगळ्या गोष्टीची योजना झाली. आता इतकं सगळं मनाने केलं म्हणजे मग कोणतं कर्म करायचं त्याचा संकल्प जागा झाला. पण काही माणसं अशी असतात की आलेला संकल्प वाचेद्वारे लगेच सांगतात. काही माणसं आधी कामाला सुरुवात करतात, बोलायचं नाही, काम चालू झाल्यावर मग सांगू. आणि काहींनी काय केलं, संकल्प पहिल्यांदाच सांगितला, तो संकल्प लावी दिवा वाचेचा गा. आता करायचं तर अजून कधी 4 महिने 6 महिने, पण आतापासूनच सांगायला लागला मी असं करणार, मी असं करणार. म्हणजे त्यांनी काय केलं, हा संकल्प लगे वाचेद्वारा सगळीकडे त्याचा बोबाटा चालू केला. आता ही नेहमीची पद्धत आहे. म्हणून एखाद्याने काही न सांगता संकल्पाला वाचेत येऊ दिलं नाही आणि कर्म चालू केलं, तर बाकीचे म्हणतात आधी नव्हता म्हणला, अचानक काम चालू केलं. म्हणजे ही एक पद्धत आहे. पण का नाही सांगितलं असंही होतं, सांगितलं तर करत नाही सांगतोच असंही होतं. पण हे सगळे क्रम मनात एकदा संकल्प तयार झाला की वाचेकडे येतो. मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जाताची या वाटा, तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाचा. आता वाचेच्या ठिकाणी हे एकदा निर्माण झालं असं दाखवलं त्यांनी की मनात आलेला संकल्प, एखादा दिवा कसा असावा, तो प्रकाशित होतो का नाही,
तसा वाचेत आला. आता त्याच वाचेला त्या दिव्याला इथं मशाल म्हणलं, दिवटा म्हणजे मशालीसारखा प्रज्वलित झाला. आणि काय केलं त्यांनी, तर काय कर्म करायचं आहे ते जे संकल्पात आलं ते करायचं कसं. मग शरीरातलं जे जे काही असेल अवयव त्यांच्याकडं त्या कर्माची योजना देण्याचं ठरवलं. पण कर्म करून घ्यायचा करता कोणीतरी झाला पाहिजे. मग हा जीव काय करतो, ते कर्म करायचं आहे असा विचार करून त्याचा कर्ता बनतो. आणि मग त्या कर्तृत्वातून त्या कर्माची सुरुवात होणे आहे. ते तर शरीराधिक दळ वाढे, शरीराधिका हेतू घडे, लोह काम लोखंडे, निर्वाळी जे जैसे. आता त्याचप्रमाणे एकदा वाचेतून कुठं आलं की शरीराच्या ठिकाणी आलं. कुठून कुठून निघालं होतं, मनातून निघालं, वाचेकडं आलं. आणि पुन्हा कुणीकडे गेलेलं आहे, तर शरीराकडं आलं. आणि शरीराचे निदळ वाढे म्हणजे जे काही लागत असेल ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग घेतला. आणि मग कर्म करायला सुरुवात केली. जसं लोखंडाची एखादी वस्तू करायची असली तर त्याला जो लोखंड आहे पण करणारा कोणीतरी लागतो ना. मग लोह काम लोखंडे म्हणजे हे सगळं होण्यात निमित्त कारण सांगितलं. आत्तापर्यंत आपण काय अगोदर करणं पाहिली, त्याला कोण कोण आहे मुख्य ते दाखवलं. आता निमित्त कारण लोखंडाचं काय बनवायला कोण करतो, लोह काम करणारा, लोखंडाचं काम करणारच करतो. त्याप्रमाणे हे सगळं करणारे जे काही आहे ते शरीर म्हणजेच त्यातला असलेला जीव हा सगळ्या कर्माची योजना करून आपल्या सगळ्या मांडण्या तयार करत असतो. का थातुवाचा ताणा, थातू घालिता वैरणा, तो तंतूची विचक्षणा होय पटू. आता जे काही माग असतो कापड बनवण्याचा, त्याच्यामध्ये एकदा धागे सगळे उभे धागे बांधले म्हणजे आडवा धागा प्रत्येक धाग्याच्या ह्याच्यातून या धाग्यातनं वरून तर त्या धाग्यातनं खालनं असा जातो. ते इकडून तिकडं टाकण्याची जी एक त्याच्यामधली भाग असतो त्याला थातू म्हणतात. मग हा धातू जर इकडे गेला परत तिकडून इकडे आला तर उभी आणि आडवी अशी वीण तयार होईल. पण ह्या धातूने नुसतं इकडे तिकडे जाणं केलं नाही तर कापड बनवलं. मग ते कापड बनवण्याकरता जसं त्याला इकडे तिकडे जावं लागतं, तो तंतूची विचक्षणा त्याच्याद्वारेतनं निघालेला जो तंतू आहे तो तंतू कापड बनवतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.